आहे जीवा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सोनियाचा दिवस अजी अमृते पाहिला, नाम आठविता रूपी प्रकटे पै झाला। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सध्या भंडी शेगावात आहे। वाखरीच्या मुक्कामासाठी माऊलींचा पालखी सोहळा मार्गस्थ झालेला आहे। दरम्यान भंडी शेगावातील बाजीराव विहीर या भागात माऊलींच्या पालखी सोहळ्यातील अश्वांचं उभं रिंगण आणि वारकऱ्यांचं गोल रिंगण पार पडतंय। माऊलींची दोन्ही अश्व नगारखानापासून पालखीकडे जोरदार धावत जातात, पालखीचं दर्शन घेतात आणि पुन्हा हे अश्व नगारखान्याकडे धावत येतात। या रिंगणावेळी संपूर्ण परिसर ज्ञानबा तुकाराम असा जयघोष करताना दंगून जातो। दरम्यान माऊलींच्या पालखीचं उभं रिंगण झाल्यावर त्याच ठिकाणी तुकाराम महाराजांच्या पालखीतील अश्वांचंही उभं रिंगण पार पडतं। दोन्ही पालख्यांचं गोल रिंगणही हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलं। आपण आहोत वाखरीजवळचं हे तुकोब माऊलींच्या पालखीचं उभं रिंगण आहे अश्वांचं, आणि आता हे अश्व दौडत चाललेले आहेत। खरं तर पुढच्या बाजूला नगारखाना होता आणि नगारखान्यावरून हे दोन्ही अश्व जोरदारपणे माऊलींच्या पालखीकडे गेले, तिथं दर्शन घेतलं आणि पुन्हा एकदा त्याच तीव्रतेने त्याच वेगाने ते पुन्हा एकदा गेलेले आहेत। खरं तर या ठिकाणी जी बाजीराव विहीर आहे या परिसरातला हा सगळा नजारा फक्त न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय। खरं तर 2 राऊंड या ठिकाणी या अश्वांचे झालेले आहे आणि या अश्वांचं रिंगण आपल्या डोळ्यामध्ये साठवण्यासाठी, आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी या ठिकाणी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती। जवळच आता पंढरपूर अगदी जवळ आलेले आहे, वाखरीच्या अलीकडचा हा सगळा नजारा आहे आणि आपण ही सगळी दृश्य फक्त न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून पाहू शकतो। आता नगरखान्याकडे दोन्ही अश्व धावत गेलेले आहे। खरं तर बाजीराव पेशवे विहिरीजवळची ही दृश्य पाहण्यासाठी या पुलावरती प्रचंड गर्दी झालेली आहे आणि सगळे भाविक आता या विठुनामाच्या जयघोषामध्ये तल्लीन झालेले आहे। माऊलीचा जयघोष सुरू आहे, असंख्य भाविक या ठिकाणी गर्दी करून आहेत। ही सगळी दृश्य फक्त आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून पाहू शकतोय। आताच हे रिंगण संपन्न झालेलं आहे आणि यानंतरचं गोल रिंगण पुढच्याच बाजूला असलेल्या वाखरी येथील ग्राउंडवरती सगळ्यात शेवटचं रिंगण असेल। तुकोबांचं आणि माऊलींची दोन्ही रिंगण त्या ठिकाणी असणार। पण आता तरी आपण हे रिंगण या बाजीराव विहिरी जवळून पाहतोय। आपण हे रिंगण पाहत असतानाची सगळी दृश्य फक्त न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलेली आहे। खास ही दृश्य आपण पाहत आहात। प्रशांत मोहिते सर, रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, बाजीराव पेशवे विहीर। आता अगदी पुढचा टप्पा वाखरीचाच आहे आणि तुम्हाला सांगते प्रेक्षक, वाखरीचा टप्पा आला की वारकरी अधिक उत्साहित झालेले, त्यांच्या चेहऱ्यावर अधिक हास्य आलेलं बघायला मिळतं, कारण पंढरपूरचा टप्पा जवळ आलेला असतो। भंडी शेगावमधील श्रीमंत बाजीराव पेशवे विहीर वारकऱ्यांसाठी श्रद्धास्थान आहे। वारी मार्गावर असलेल्या या विहिरीची लांबी 111 फूट, रुंद 18 फूट आहे आणि खोली 65 फूट आहे। विहिरीला एकूण 62 पायऱ्या आहेत। जाणून घेऊया या विहिरीचा इतिहास। तर पंढरपूरच्या जवळ बाजीराव पेशवे नावाची एक सुंदर अशी विहीर आहे, खूप पुरातन विहीर आहे। आपण माझ्या ह्या बाजूला जर पाहिलं तर जवळपास 111 फूट लांबी असलेली, 18 फूट खोली असलेली आणि 65 फूट खोली असलेली ही विहीर या ठिकाणी आहे। आणि खरं तर ज्या काळात पेशव्यांनी ही विहीर बांधली, खरं तर त्या काळात पालखी मार्ग सुरूच होता। पालखीच्या जाणाऱ्या वारकऱ्यांना कोणाकडे क्षमा करा, रिंगण सोहळा सुरू झालेला आहे, त्याचं थेट प्रक्षेपण आपण बघतोय। आधी अश्वांचं उभं रिंगण पार पडलं आणि ज्ञानोबा माऊलींचं हे गोल रिंगण, तुकोबा माऊलींचं गोल रिंगण आणि अश्वांचं उभं रिंगण सुद्धा पार पडलेलं आहे। काही क्षणापूर्वी ही गर्दी आपल्याला रिंगण सोहळ्यातली बघायला मिळेल। अवर्णनीय अशी गर्दी असते। जसं मी म्हटलं की या रिंगण सोहळ्यानंतर पुढचा जो टप्पा असतो तो वाखरीचा,
आणि वाखरीचा टप्पा आला की अधिक प्रफुल्लित होतात सगळे वारकरी, कारण पंढरपूर अगदी नजरेवर असतं, विठ्ठलाचं दर्शन अगदी नजरेवर असतं। वारीमधला रिंगण सोहळा, वेगवेगळे रिंगण सोहळे असतात, वेगवेगळ्या पालख्यांमधले रिंगण सोहळे असतात, पण ज्ञानोबा माऊलींच्या पालखीतला रिंगण सोहळा आणि तुकोबांच्या पालखीतला रिंगण सोहळा हा विशेष असतो। मेंढ्यांचा रिंगण सोहळा आपण बघितलाय, अश्वांचं उभं रिंगण आपण बघितलंय, हा गोल रिंगण सोहळा आपण बघतोय। या एका अश्वावर तर स्वतः माऊली बसलेली आहे असा मानस असतो सगळ्या वारकऱ्यांचा, आणि मग या अश्वानं रिंगण पूर्ण केलं की त्याची धूळ माथी लावायची ही परंपरा सगळ्या वारकऱ्यांची आहे आणि गेली अनेक वर्ष ही परंपरा जपली जाते। तुकोबांचा रिंगण सोहळा, गोल रिंगण सोहळा आपण बघतोय आणि अश्वांचं उभं रिंगण सुद्धा काही क्षणापूर्वी पार पडलेलं आहे। भेटीलागी जीवा तुमच्यापर्यंत घेऊन येताना अत्यानंद याकरता होतो कारण जे वारीत स्वतः सहभागी होऊ शकत नाहीत ते घरबसल्या हा सोहळा, वारीचा जो सोहळा आहे तो अनुभवू शकतात। महाराष्ट्राची जी इतक्या वर्षांची जपलेली परंपरा आहे ती अनुभवू शकतात। तुकोबांच्या पालखीतला गोल रिंगण सोहळा, लाखो वारकरी या रिंगण सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत। कानडा हो विठ्ठलू कर्नाटकू, येणे मज लाविले याला वेधू। वारीच्या वाटेवर 4 भावंडांचा पायी पालखी सोहळा निघालाय। यापैकी 2 भावंड म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपान काका यांच्या भेटीचा अनुपम्य असा सोहळा पार पडला। माळशिरस आणि पंढरपूरच्या सीमेवर दसूर फाट्यावरील टप्पा इथं संत माऊलींच्या पालखीची आणि सोपान काकांच्या पालखीची भेट होते। यालाच बंधू भेट सोहळा असंही म्हणतात। दोन्ही पालख्यांचे रथ एकमेकांच्या शेजारी आले। यावेळी दोन्ही रथातल्या मानकऱ्यांनी एकमेकांना नारळ प्रसाद म्हणून देऊ केला। उत्साह पाहायला गेला तर अक्षरशः गगनाला भिडलेला आपल्याला या ठिकाणाहून पाहायला मिळतो। बंधू भेट पाहण्यासाठी लाखो वारकऱ्यांनी दसूर फाटा या ठिकाणी गर्दी केलेली होती। तसं तर पाहायला गेलं तर पंढरपूर आणि माळशिरस या सीमेवर्ती भागावर हा जो दसूर फाटा आहे, या फाट्यावरूनच माळशिरस तालुका संपतो आणि पंढरपूर तालुक्यात संत ज्ञानेश्वर आणि संत सोपान महाराजांची पालखी पुढे प्रवेश करत असते। त्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काही वारकरी मंडळी आहेत। दादा, कशा पद्धतीचा हा सोहळा असतो, काय वाटतंय सोहळा बघितल्यावर? हजारो वर्षापूर्वींचा हा सोहळा आहे। हजारो वर्षापूर्वीपासून आपले महाराष्ट्रातले लाखो वारकरी, लाखो करोडो वारकरी आज या सोहळ्यासाठी दसूर गावामध्ये बंधुभेट सोपान काका आणि संत ज्ञानेश्वर माऊलींची ही बंधुभेटीचा सोहळा हा पाहण्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून हे लाखो करोडो वारकरी आज हा सोहळा आपल्या डोळ्यांनी पाहण्यासाठी इथे आलेले आहेत। आम्ही सुद्धा कोल्हापूरहून आम्ही इथं हा सोहळा पाहायला आलेलो आहे। आम्ही सुद्धा आमचे मित्रमंडळी सर्वजण आम्ही इथं हा सोहळा पाहण्यासाठी आलेलो आहे। हा सोहळा आणि हे सगळं जे वारकऱ्यांचं हे सगळं बघून, हे जे वातावरण बघून अक्षरशः म्हणजे डोळे दिपणारा हा सोहळा आहे। म्हणजे शब्दात आम्ही हे व्यक्त करू शकत नाही इतका हा आणि भावनिक सोहळा आहे। महाराष्ट्राच्या म्हणजे अक्षरशः महाराष्ट्र संस्कृतीचा हा वारकरी सोहळा म्हणजे एक पर्वणी आहे लोकांच्यासाठी। अशा प्रकारे जे वारकरी आहेत त्यांच्यासाठी हा सोहळा म्हणजे एक पर्वणी आहे। दादा, 25 दिवसापासून वारी करताय, असा बंधू सोहळा पाहता कसं वाटतं, काय वाटतं? या ठिकाणी जे पंढरपुराकरते जे सर्व भक्तगण आहेत, माऊली, तुकोबा, ज्ञानोबा, या ठिकाणी सोपान काका, निवृत्तीनाथ, गोरोबा काका, मुक्ताबाई, सर्व असणारे जे भक्तगण आहेत या ठिकाणी पांडुरंगाचे हे पंढरीला माहेरला चाललेले आहेत। परवा त्या ठिकाणी एकादशीच्या दिवशी सर्व दिंड्या पंढरपूरमध्ये प्रवेश करतील आणि त्या ठिकाणी पांडुरंगाचे दर्शन करतील। हा सोहळा जो आहे अद्भुत सोहळा आहे। जगामध्ये हा आनंदाचा सोहळा कुठे नाही। ज्या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठी सोडून संत सदनी राहिला, असं याप्रमाणे जे आहे पांडुरंगाच्या भेटीसाठी माझे माहेर पंढरी आहे भेवरीच्या तीरी, विठ्ठल 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 विठ्ठल। आता कसं फिरू, ते मला माझ्यावर चढायला लागले पास।
पांडुरंग 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 विठ्ठल विठ्ठल. बीडच्या श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाच्या रिंगण सोहळ्यात 75 वर्षाच्या आजोबांनी तर आज कमालच केली. पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या पालखीचा भोगेवाडीत दुसरा रिंगण सोहळा होता. आता रिंगण सोहळा म्हटलं की पालखी भोवती जमलेले वारकरी, हाती पताका आणि टाळ घेतलेल्या वारकरी, रिंगणात उभे असलेले विणेकरी, डोक्यावर तुळशी घेतलेल्या महिला, हेच सगळं चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं ना. पण याच रिंगण सोहळ्यात फुगडी, हुतुतू, कबड्डी, कुस्तीसह विविध खेळ सुद्धा रंगतात. हरिनामात तल्लीन झालेले हे वारकरी उत्तमरित्या हे खेळ खेळतात. यामधलेच कुस्ती सोहळ्यामध्ये एका 75 वर्षाच्या आजोबांनी तर चक्क एका 25 वर्षाच्या तरुणाला चितपट केलं. हा खेळ झाल्यावर वारकऱ्यांनी या आजोबांना उचलून घेतलं आणि एकच जल्लोष झाला, हरिनामाचा गजर झाला. महाराष्ट्रातून लाखो वारकरी विठुरायाला भेटण्याकरता पंढरपूरला निघालेत. या वारीत कुणाला कसलंच बंधन नसतं. घराघरातली मायबाप मंडळी पायी वारीला निघालेली आहेत. पण यंदाच्या वारीत तरुणाई सुद्धा मागे नाही, म्हणजे तरुणाईचा सहभाग सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे. आयत्या सोयींचं सुख सोडून भक्ती मार्गाच्या रंगात रंगण्याकरता अनेक तरुण मंडळी वारीमध्ये पायी चालतायत. पाहूया. आनंदाचे डोही नाचणारे हे वारकरी विठुरायाच्या नामात इतके दंग झालेत की त्यांना कसलंच भान राहिलं नाहीये. जात पात धर्म पंथ हे सगळे इथे विसरतं. वयाचंही भान राहत नाही. जसं या वारीत आयुष्यात ऊन वारा पाऊस पाहून सुरकुत्या पडलेले चेहरे आनंदाचा झरा घेऊन येतात, तशीच ही वारी तरुणाईलाही भुरळ घालते. वारी हा तरुणांसाठी असा एक इव्हेंट झालाय जो अगदी फुकटात शिकता येतोय आणि आपला सगळा स्ट्रेस घालवता येतोय. तर मी स्वतः MBAचा विद्यार्थी आहे. माझं इंजिनिअरिंग मागं 2021मध्ये पूर्ण झालं आहे आणि मी आता MBAचा विद्यार्थी आहे. आता विद्यार्थ्याचं म्हणजे एक 2 ओळी लिहिलेल्या आहेत. काकचष्टा बको ध्यानम श्वान निद्रा तथैवच्च अल्पहारी गृहत्यागी विद्यार्थी पंचम लक्षण. हे विद्यार्थ्याचे 5 लक्षण सांगितलेले आहेत. काकचष्टा म्हणजे कावळ्यासारखी एक चेष्टा असली पाहिजे. बको ध्यानम बगळ्यासारखं ध्यान लावता आलं पाहिजे. श्वान निद्रा म्हणजे कुत्र्यासारखी वगैरे आपली झोप पाहिजे. अल्पहारी आणि गृहत्यागी हे 5ही लक्षणं आपल्याला इथं वारीमध्ये अनुभवायला मिळतात. बरोबर, म्हणजे जसं की कमी जेवतो, जास्त आपला शारीरिक मेहनत होते आणि चेष्टा, म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्या इथं कव्हर होतात. आता हाच पहा छत्रपती संभाजीनगरचा रहिवासी असलेला उच्च शिक्षित कार्तिक आणि त्याचा पुण्याचा मित्र वेदांत हे दोघेही आषाढी वारी सोहळ्यात पहिल्यांदाच सहभागी झाले. कार्तिक आणि वेदांत सारखे असंख्य तरुण आळंदी ते पंढरपूर पर्यंत पायी प्रवास करत वारकरी परंपरा जाणून घेताना एवढे हरवून जातात की कधी जिम्मा फुगड्या खेळत, तर कधी पालखीला खांदा देत, तर कधी पावल्या खेळत पायी चालत चालत देहभान विसरून जातात. या वारीमध्ये आपण सगळेच, म्हणजे प्रत्येक, इथं फक्त असं नाही की पोलीस कर्मचारी तर आहेच, जे बाकीचे जे असे मेडिकल जे स्टुडंट्स आहेत ते पण मदत करतातच. पण इथे जे लाखो वारकरी चालतात त्या लाखो वारकऱ्यांमध्ये एक सेल्फलेसनेसचा भाव आहे, एक मदतीचा भाव असतो, तो की शहरात खूपच मिसिंग वाटतो मला. आणि तो प्रत्येकजण प्रत्येकाला मदत करण्याच्या भावनेनेच येतं आणि तो सहज करतो ते. पब बार डिस्कोत स्ट्रेस घालवणारी पिढी आता कीर्तनात दंग होतीये. विठुरायाच्या नामात रिलीफ शोधतीये. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तसं तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरुणाई भरकटतीये, तरुणाई व्यसनाधीन होतीये, तरुणाई मोबाईलच्या आहारी जातीये, अशी ओरड सगळ्या स्तरातून होतीये. मात्र वारीच्या वाटेवर भेटणारा प्रत्येक तरुण आणि वारीत सहभागी होणारा प्रत्येक तरुण याला अपवाद आहे. आणि हेच या आषाढी वारी सोहळ्याचं खरं यश म्हणावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर.
आषाढी वारी सोहळ्यानिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या उत्साहात भर पडावी याकरता फिनोलेक्स पाईप्स दरवर्षी सामाजिक उपक्रम हाती घेत असतात। या उपक्रमांतर्गत वारकऱ्यांना दैनंदिन कामात लागणाऱ्या उपयुक्त वस्तू भेट स्वरूपात दिल्या जातात। वारीच्या वाटेवर हा आध्यात्मिक प्रश्नोत्तराचा सोहळा कसा रंगला बघूया। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। भेटी लागे जीवा या न्यूज 18 लोकमतच्या विशेष शो मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। खरं तर वारीच्या वाटेवर आपण आहोत आणि वारीचा हा सोहळा दिवसेंदिवस पंढरपूरकडे जवळ जाताना दिसतोय आणि तसतसा या सगळ्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अधिकाधिक वाढत जातोय। या आनंदात भर घालण्यासाठी न्यूज 18 लोकमत आता या सगळ्या वारकऱ्यांना एक एक भेट वस्तू देणार आहे। मात्र ती भेट वस्तू देण्याआधी या सगळ्या वारकऱ्यांना जे वारी चालतात वारी जगतात अशा या सगळ्या माऊलींना आपण काही प्रश्न विचारणार आहोत। न्यूज 18 लोकमत मध्ये आपलं स्वागत। खरं तर आनंद सोहळा आहे सगळा आणि या आनंदात भर घालण्याचा प्रयत्न आहे। पहिला प्रश्न तुम्हाला आहे, ज्ञानेश्वर माऊलींच्या भावंडाची नावं सांगा। ज्ञानेश्वर माऊलींची 3 भावंडे आहेत, निवृत्तीनाथ, सोपान काका आणि मुक्ताई माता। बोला पुंडलिक, अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे। आणि या माऊलींना आपण फिनोलेक्स इंडस्ट्री तर्फे एक अतिशय उत्तम अशी भेट वस्तू देणार आहोत आणि आपण बघतोय की फिनोलेक्स तर्फे ही भेट वस्तू आता या माऊलींना दिली गेलेली आहे। बोला पुंडलिक अमरनाथ विठ्ठल श्री ज्ञानदेव। याच संदर्भातला याच प्रश्नोत्तर आपण या सगळ्यांच्या लक्षात आलेली आहेत। दुसरा प्रश्न सगळ्या माऊलींना आहे, ज्ञानेश्वर माऊलींचे गुरु कोण होते? कोण होते? एकाने हात वर करा, नाव सांगा। बळीराम मसुजी गायकवाड अंबड, तालुका अंबड, जिल्हा जालना। ज्ञानेश्वर माऊलींच्या गुरूंचं नाव सांगा, ते कोण होते ज्ञानेश्वर माऊलींचे? निवृत्तीनाथ महाराज होते त्यांचे गुरु आणि ते मोठे बंधू होते त्यांचे। अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे। आपण फिनोलेक्स तर्फे या आजोबांना एक अगदी महत्वाची गिफ्ट भेटवस्तू देतोय आणि आपण बघतोय हा अत्यंत महत्वाची गिफ्ट वस्तू। बोला पुंडलिक अमरनाथ विठ्ठल। फिनोलेक्स तर्फे हे सगळ्या भेटवस्तू देत आपण या संदर्भात आध्यात्मिक जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं घेतोय। अर्थातच या वारकऱ्यांचा जो आनंद आहे तो द्विगुणित करण्याचा न्यूज 18 लोकमतचा प्रयत्न आहे। वारीच्या वाटेवर यापुढे देखील आपण हे सोहळा अशाच पद्धतीने प्रश्न उत्तर घेत या वारकऱ्यांसोबत पंढरपूर पर्यंत जाणार आहोत। व्हिडिओ हर्षद गोरकासह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर। या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला। असंच विठू नामाचा गजर करत आता आपण पंढरपूर पर्यंत पोहोचणार आहोत। अगदी 2 दिवस उरलेले आहेत आणि या 2 दिवसांमध्ये भेटी लागी जीवाचा हा वारीचा सोहळा तुम्ही असाच अनुभवणार आहात। एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत।